हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग टू ऑल अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात. तर गणपतीचे व्लॉग तुम्ही पाहिलेतच असाल. गणपती बाप्पा घरी आले, खूप छान वातावरण होतं, सर्व काही खूप छान झालं, विसर्जनसुद्धा झालं. आणि आज आहे संडे. एवढ्या दिवसानंतर आज सुट्टी भेटली आहे, निवांत होतो म्हणून आज आम्ही दोघेही खूप लेट उठलो. 11:30ला आज आम्ही उठलो आहोत. त्याच्यामुळे ब्रेकफास्ट ही लेट आणि सगळंच काही लेट झालं आहे. थोडं रुटीनमध्ये चेंज झालं आहे, कारण तेच बॅक टू बॅक 4 सुट्ट्या घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये सगळं गणपतीची धावपळ आणि सगळ्या गोष्टी होत्याच. आणि आज मग विचार केला की आता डेकोरेशन जे केलं होतं ते आज काढायचं सुद्धा आहे. तर आकाशला मी तेच म्हणाले की आज हे कंप्लीट करून टाकूया. सर्व काही जी कामं आहेत ती आज पेंडिंग जी आहेत ती करून टाकूया. ॲक्च्युली बाहेर जायचं होतं, बाहेरचे गणपती बघायला, पण बघूया, जर वेळ मिळाला तर तेही मी तुम्हाला दाखवीनच. पण आता ब्रेकफास्टला सध्या तरी आकाश ब्रेड घेऊन आला, तर ब्रेड बटर आणि चहा तेच करणार आहोत. त्याच्यानंतर जेवणही माहिती नाही आहे काय करणार आहोत. आज काही नाही काही साधंच होणार आहे, काही पंचपक्वान्न नाही होणार आहे. दोघं असल्यानंतर सगळ्याच गोष्टी चालून जातात. तर स्टे ट्यून गाईज. चहा बनत आहे आणि मस्तपैकी ब्रेड बटर आता मी टोस्ट करणार आहे, कारण आम्हाला टोस्ट ब्रेडच खायला आवडतात. त्यामुळे मस्तपैकी इथे टोस्ट रेडी करते आणि मग आम्ही एन्जॉय करणार आहोत चहा आणि टोस्ट ब्रेड. ब्रेकफास्ट करून झाला आणि आता म्हटलं की आवरून घेते सर्व. किचनमध्ये जी भांडी पडली आहेत सगळी भांडी घासून घेते, मी स्वच्छ करून घेते सर्व काही. कारण भांडी जरी घासून झाली ना तरी ती ट्रॉलीमध्ये लावायचा पण एक कधी कधी कंटाळा येतो. पण म्हटलं की नाही, आत्ता मी कामाला लागलीच आहे तर पटापट सगळं काही आवरून घेते. आणि आकाशला विचारलं की आता आपण जेवायला काय बनवूया, तर तो खूप रिलॅक्स झोनमध्ये आहे, त्याला TV पाहायचं आहे. तो बोलतोय की आपण पिक्चर बघूया, तर बघूया आता. आणि हे पहा, इथे आकाशने बनवला आहे ज्यूस, मोसंबी ज्यूस. तो आज स्वतःहूनच म्हणाला की रिलाशा मी ज्यूस बनवतोय. आणि मी बेडरूममध्ये बसली होती, मला माहीतही नाही तो बनवत होता ते. आणि त्याने काय केलं, ज्यूस बनवताना ऑब्वियसली जे ते मोसंबी आहे त्याच्यातले बिया काढाव्या लागतात. त्याने ते विथ बिया केलं, काहीच काढल्यानंतर जास्त बिया असतात, मग तो कडवटपणा खूपच जास्त येत होता. मग सेकंड ट्रायल म्हणाला की अजून मी त्याच्यामध्ये साखर जास्त ॲड करतो आणि बघूया काय होतं ते. आणि काही त्याचा उपयोग झाला नाही. खूप जास्त म्हणजे टेस्ट खूपच वेगळी येत होती आणि त्याने ते मोसंबी वेस्ट केलं आहे. अशा प्रकारे काम करता करता मला पोटाला इथे लागलं, मग मी बँडेज लावलं आहे. आणि आकाशची फरमाईश होती की आपण आटा नूडल्स बनवूया. आणि आटा नूडल्स मॅगी आम्ही खातो, नॉर्मल मॅगी नाही, गहूवाली मॅगी असते. तर मग ती, आणि त्याला आज हवी होती फ्राय मॅगी. तर मग मी त्या पद्धतीने आज मॅगी बनवली आहे. आणि म्हटलं की आता डेकोरेशनसुद्धा काढून घेऊया. गणपती गेल्यानंतर किती घर खाली खाली वाटतो ना. अचानक सगळे पाहुणेसुद्धा निघून जातात आणि खूपच एक नर्वसनेस येतं, जे माझ्यासोबत नेहमीच होतं. पण काय करणार. तर यावेळेला आम्ही असं सिम्पल डेकोरेशन केला होता आणि खूपच छान सुंदर असं झालं होतं सर्वच काही. तर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.